नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण या चॅनलमार्फत TET 2026 जे 28 जून रोजी होणार आहे, तर त्यासाठी आपण फास्ट ट्रॅक टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. आणि आज आपण घेणार आहोत याचा 6वा टेस्ट पेपर आहे. यामध्ये आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचा समावेश केलेला आहे. तर आपण वेळ न वाया घालवता पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करू. पाहून घ्या, इथं पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, पहा. ठीक आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की खालीलपैकी प्रतिभावान मुलांची वैशिष्ट्य कोणती नाही. बघा, इथं प्रश्न थोडं ध्यान द्या. बघा, कोणते प्रतिभावान मुलांची वैशिष्ट्य नाही म्हणले, नाही म्हणून विचारले, ध्यानात ठेवा. तर इथं बघू आपण पर्यायानुसार. बुद्धिमत्ता सामान्यहून अधिक असते, हे तर वैशिष्ट्य आहे, बरोबर. बघा, प्रतिभावान मुलं बघा, इतर मुलांपेक्षा तुलनेने अधिक त्यांची कॅपॅसिटी असते, क्षमता जास्त असते त्यांची शिकण्याची, तर त्यांच्याकडे बुद्धिमत्ता सामान्य अधिक असते, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांना बौद्धिक कार्य जास्त आवडतात. बघा, जे मुलं प्रतिभावान असतात ना, तर त्यांना बौद्धिक कार्य करायला जास्त आवडतं. त्यांना वाचन आवडतं, वाचनातून त्यांना शिकायला आवडतं, जे त्यांच्या अभ्यासाशी रिलेटेड आहे ते त्यांना फार करायला आवडतं. त्याच्यानंतर आहे अवधान शक्ती चांगली असते. बघा, हां, ठीक आहे. तर बघा, अवधानशक्तीसुद्धा चांगली असते त्यांची, ठीक आहे. ते आपण आपण सांगलेलं त्यांना लवकर समजतं सुद्धा, प्रतिभावान जे विद्यार्थी असतात त्यांना. नंतर जो खालचा पर्याय येतो ना, तो आपला थोडा निगेटिव्ह पर्याय. बघा, त्यांची तर्कशक्ती विकसित नसते असं म्हणलं आहे. मग हा पर्याय आपलं उत्तर असणार आहे, बरोबर. काय म्हणलं की प्रतिभावान मुलांची वैशिष्ट्य कोणती नाही ना, तर मला सांगा, तर्कशक्ती विकसित नसते का त्यांची? विकसित असते ना, त्याच्यामुळं सर ते प्रतिभावान विद्यार्थी आहेत. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य आहे आपलं. चला, पुढचा प्रश्न आपण पाहू. वाचादोष असणाऱ्या मुलांची लक्षणे खालीलपैकी कोणती नाही. बघा, इथं सुद्धा नाही हा पर्याय दिला आहे. ठीक आहे, वाचादोष असणाऱ्या मुलांची खालीलपैकी कोणती लक्षणं नाहीत, राईट. आता बघू, इथं 4 पर्याय दिलेत आपल्याला. अनावश्यक स्वर ओढणे, राईट, हे तर लक्षणं आहे ना. हे वाचादोष, ज्यांना वाचण्यामध्ये प्रॉब्लेम असतो त्यांना हा वैशिष्ट्य असतं, अनावश्यक स्वर ओढणे. त्याच्यानंतर आहे अडखळत न बोलणे. अरे, अडखळत न बोलणे हे कसं आहे? ह्याचं उत्तर हेच येतं ना, 2च उत्तर येतं. अडखळत न बोलणे, वाचादोष जे आहेत विद्यार्थी ते तर अडखळत बोलणारच आहेत ना, राईट. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये संपादित केलेले ज्ञान, कौशल्य किंवा वृत्ती यांचा बिना परिस्थितीमध्ये उपयोग होणे म्हणजेच टिंब होय. चला बघा, इथे ध्यान द्या थोडं. संकल्पनेवर आधारित प्रश्न आहेत. ठीक आहे, संकल्पनासुद्धा तुम्हाला माहीत असायला हव्यात, त्याच्यामुळं आपण संकल्पनासुद्धा याच्यामध्ये 2-4 संकल्पना घेतलेल्या आहेत आणि आपण प्रत्येक पेपरमध्ये संकल्पना घेतच असतो, राईट. बघा, इथं ध्यान द्या. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये संपादित केलेले जे काही ज्ञान असतं, जे कौशल्य असतं किंवा वृत्ती, या सर्वांचा जेव्हा आपण बिना परिस्थितीमध्ये उपयोग होणे म्हणजे त्याला टिंब म्हणतात. तर याला काय म्हणतात बघा, पर्याय क्रमांक 1 येतं अध्ययन संक्रमण म्हणतात याला. काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 अध्ययन संक्रमण. संकल्पना पाठ करून चला. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. वाचादोष असणाऱ्या मुलांच्या बाबतीत कोणते शैक्षणिक उपाय केले पाहिजेत? वाचादोष, ज्या विद्यार्थ्यांना वाचण्यामध्ये प्रॉब्लेम असते, ठीक आहे, वाचादोष, तर त्यांच्या बाबतीत आपण कोणते शैक्षणिक उपाय केले पाहिजेत त्यांना सुधारण्यासाठी किंवा त्यांना वाचण्यामध्ये सुधारणा करण्यासाठी? तर आपण काय शैक्षणिक उपाय करू शकतो? ठीक आहे, तर पर्याय दिलेत, आपण पर्याय वाचू, राईट. पहिला पर्याय बघा, योग्य उच्चारांचे अनुकरण करून देणे, पर्याय 1 हा बरोबर आहे. त्याच्यानंतर इतर विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या उच्चार दोषांचा उल्लेख टाळणे, हा सुद्धा बरोबर आहे. शारीरिक व्यंग्य दूर करण्यासाठी पालकांना आवश्यक त्या शस्त्रक्रिया करण्याबाबत सुचवणे, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे ना. मग आपण काय घेऊ शकतो ह्याला? पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वाचादोष हा प्रॉब्लेम असेल तर आपण त्यांना हे जे 3 पर्याय दिलेत तर हे आपण शैक्षणिक उपाय केले पाहिजेत. बघा, काही प्रश्नांना आपण सकारात्मकरित्या सुद्धा सोडू शकतो. आता ह्याला काही तुम्हाला पुस्तक वाचायची गरज नाही. वाचादोष म्हटल्यावर तुम्हाला समजायलाच असेल की हे वाचण्यामध्ये प्रॉब्लेम असणे, अडथळा असणे, ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? हे सगळे पर्याय तर बघा, 3च्या 3 सुद्धा सकारात्मक पर्याय आहेत. तर आपण ह्याला डायरेक्ट उत्तर घेऊ शकतो सर्व पर्याय म्हणून. काही उत्तरे नाही, डायरेक्ट आपण सोडू शकतो, ज्याला वाचायची सुद्धा गरज राहत नाही. पुढचा प्रश्न पाहू आपण. समावेशित शिक्षणाचे उद्देश कोणते आहेत? समावेशित शिक्षण, तर याचा आपल्याला काय एम्स कोणते आहेत? ह्याचं एम काय समावेशित शिक्षणाचं? ठीक आहे, इथं बघा कोणतं एम येतं बघा, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. वरील सर्व म्हणजे कोणकोणते? समावेशी शिक्षणाचे उद्देश काय आहेत की सर्वांसाठी शिक्षण असणे, बरोबर आहे. अधिकारांचे रक्षण करणे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि सामाजिक सशक्तीकरण करणे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी सर्वच. ठीक आहे, पुढचा प्रश्न. ब्रेल लिपीची निर्मिती कोणी केली? ब्रेल लिपी,
बरोबर आहे प्रश्न ब्रेल लिपी. चला, तर पहिलाच पर्याय आहे अगदी सोपा प्रश्न. ठीक आहे, पहिला पर्याय लुईस ब्रेल. ब्रेल लिपीची निर्मिती कोणी केली? लुईस ब्रेल. आता मला सांगा, ब्रेल लिपी कोणासाठी वापरली जाते सांगा बरं. हां, जे विद्यार्थी अंध आहेत, राईट, त्यांच्यासाठी आपण ब्रेल लिपीचा वापर करतो, राईट. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. राष्ट्रीय अपंग संस्था कोठे स्थित आहे? अपंग संस्था, राईट, अपंग संस्था कोठे स्थित आहे? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1, बंगलोर येथे स्थित आहे. राष्ट्रीय अपंग संस्था कुठे आहे? बेंगलोर येथे आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. आदीचे पूर्ण नाव काय? आदी, ठीक आहे, याला लॉंग फॉर्म आहे, राईट, पूर्ण रूप, राईट, पूर्ण रूप काय याचं? तर उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याचं. तर बघा इथं पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे, ॲक्शन फॉर ॲबिलिटी डेव्हलपमेंट इन्क्लुजन, हे त्याचा पर्याय आहे. आदीचं पूर्ण रूप आहे, ध्यानात ठेवून घ्या. चला, पुढचा प्रश्न. व्यक्तिभेदाची विविध अंगे खालीलपैकी कोणती आहेत? व्यक्तिभेदाची विविध अंगे, व्यक्तिभेद, ठीक आहे, व्यक्तिभेद आपण म्हणालो इथं. तर यासाठी इथं 4 पर्याय दिलेत बघा आपल्याला. व्यक्तिभेदाचे विविध प्रकार कोणते, अंग कोणते, राईट. तर इथं बघा, पहिला पर्याय काय दिला? अभिरुचीनुसार व्यक्तिभेद, हे सुद्धा पर्याय आहे. शारीरिक व्यक्तिभेद सुद्धा करतो आपण, हे सुद्धा पर्याय आहे. बौद्धिक व्यक्तिभेद, हे सुद्धा पर्याय आहे. तर वरीलपैकी सर्व, राईट. तर हे व्यक्तिभेदाचे वरील तिन्ही सुद्धा अंग आहेत. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू आपण. व्यक्तिभेद लक्षात घेऊन तुम्ही शिक्षक या नात्याने कसे अध्यापन करणार नाही? ठीक आहे, चला ध्यान द्या. आता व्यक्तिभेद, आपण जेव्हा वर्गात जातो तर आपल्याकडे ना बऱ्याच प्रकारचे विद्यार्थी असतात. ठीक आहे, कोणी जास्त शिकणारं असतं, म्हणजे कोणाला जास्त समजणारं असतं, कोणाला कमी समजणारं असतं. तर हे सुद्धा व्यक्तिभेदामध्ये करू शकतो आपण त्याला, राईट. तर आता बघू इथं आपण काय म्हणलं, शिक्षक या नात्याने कसे अध्यापन करणार नाही. हां, तर इथं पहिला पर्याय बघा, वैयक्तिक मार्गदर्शन व लक्ष, हे तर तुम्हाला अध्यापन करावं लागतं. त्याच्यानंतर अध्यापन पद्धती आपल्याला ठरवून घ्यावं लागतील, बरोबर. त्याच्यानंतर आहे कुशाग्र विद्यार्थ्यांना कमी मार्गदर्शन करणे. बघा, हे पर्याय नकारार्थी वाटतो का नाही तुम्हाला? राईट, हे पर्याय नकारार्थी आहे. तुम्हाला याच्यासाठी पुस्तक वेगळं वाचायची गरज नाही. जे संकल्पना आहे त्याच्यासाठी वाचावं लागतील, पण हे जे तुम्हाला फेस करावे लागणारे सिच्युएशन्स आहेत ना, हे तुम्ही तुमचा साधा कॉमन सेन्स जरी लावला ना, तरी तुम्ही याचं उत्तर देऊ शकता, राईट. पर्याय क्रमांक कोणते येतं? पर्याय क्रमांक 3, कसं अध्यापन करणार नाही म्हणले. मला सांगा, कुशाग्र विद्यार्थ्यांना तुम्ही काय कमी मार्गदर्शन करता का रे? नाही ना, मग पर्याय क्रमांक 3 आहे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? ठीक आहे, चला, विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? अध्ययन, स्वय अध्ययन. ठीक आहे, तर यासाठी उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. अनुवंश हा सर्वात मोठा घटक आहे. पुढचा प्रश्न. समावेशक शिक्षकामध्ये खालीलपैकी कोणत्या गुणवैशिष्ट्ये असणे अपेक्षित असते? समावेशक शिक्षकामध्ये कोणते गुणवैशिष्ट्ये असणे अपेक्षित असते? तर याचं उत्तर घेऊत बघा आपण. पर्याय क्रमांक 2 उत्तर राहिलेला. वरील सर्व म्हणजेच काय? प्रेरणा देणे आहे, संकल्पांची निर्मिती असणे गरजेची आहे, कार्याची सुद्धा श्रेणीबद्धता असणे गरजेची आहे. तर हे तिन्ही सुद्धा पर्याय एकदम बरोबर आहेत. पुढचा प्रश्न पाहू आपण. तर आता पुढचा प्रश्न आपण पाहू. विशेष विद्यार्थ्यांच्या बाबतीत शाळेची कोणती भूमिका नसावी? राईट, नसावी म्हणले. ठीक आहे, शाळेची कोणती भूमिका नसावी? विशेष विद्यार्थ्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची इथं. तर बघा, नसावी म्हणले तर आपण पर्याय वाचू. अपंग विद्यार्थ्यासाठी अभ्यासक्रमात लवचिकता नसावी. बघा, पहिलाच पर्याय तुम्हाला निगेटिव्ह भेटला. अरे, जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अभ्यासक्रमात लवचिकता असायला पाहिजे ना, इथं नसावी दिला ना, मग हाच पर्याय तुमचा कटत आहे सरळ. बाकी तर बघा, बाकी सर्व पर्याय बघा सकारात्मक आहेत. शाळेतील वातावरण प्रसन्न ठेवणे हे करायला पाहिजे. वेळोवेळी आरोग्य तपासणी करायला पाहिजे. त्याच्यानंतर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे हे सकारात्मक आहेत. मग तुमचा एक नकारात्मक पर्याय कोणता येतो? की अपंग विद्यार्थ्यासाठी अभ्यासक्रमात लवचिकता नसावी म्हणले, हाच पर्याय तुमचा उत्तर आहे. इथं भूमिका नसावी म्हणले ना, तर पर्याय क्रमांक 1च. कुमारावस्थेबद्दल खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? कुमारावस्थेवर बरेच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर ह्या अवस्थेला ना जास्त पाठ करून जायचा प्रयत्न करा. थोडे डिटेल इन्फॉर्मेशन घ्या ह्या कुमारावस्थेबद्दल. चला ठीक आहे, प्रश्न वाचू आपण. पर्याय वाचू. कोणते विधान योग्य आहे? ही अवस्था नकारात्मक अवस्था म्हणून गणली जाते.
बरोबर आहे, पहिलाच पर्याय बरोबर आहे. नकारात्मक अवस्था आहे म्हणतात हिला. ठीक आहे, कुमारावस्थेत फक्त जैविक बदल घडतात, शारीरिक नाही. मुलींचा जो घुगरीपणा येतो, कंठ फुटतो, या अवस्थेत 50% उंची वाढते. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. वर्तन व अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या कोणी केली? व्याख्या सुद्धा बरेच वेळेस विचारली जाते, राईट. व्याख्या इथं कशाची दिली बघा, वर्तन आणि अवबोधाची व्याख्या दिलेली आहे. बघा व्याख्या काय, वर्तन व अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजे अध्ययन होय. हां, अध्ययनाची व्याख्या दिली आपल्याला, अध्ययनाची व्याख्या. तर ही व्याख्या कोणी केली? तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2 मर्फी याने अध्ययनाची ही व्याख्या केलेली आहे. वर्तन व अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजेच काय, अध्ययन होय, अशी व्याख्या मर्फी याने केलेली आहे. पुढचा प्रश्न, थॉर्नडाईक यांचे प्रयत्न प्रमाद उपपत्ती हे कशावर आधारलेली आहे? बघा इथं 2 प्रश्न तुमचे कव्हर झाले. एक तर हे बघा, प्रयत्न प्रमाद उपपत्ती कुणाची आहे? थॉर्नडाईकची आहे. त्याच्यानंतर आता ही उपपत्ती कशावर आधारलेली आहे? तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 3 साहचर्य. पाठ ठेवा, ध्यानात ठेवा, साहचर्यावर ही प्रयत्न प्रमाद उपपत्ती आधारलेली आहे. तर पुढचा प्रश्न पाहू आता. अवधान आकर्षित करणारे वस्तुनिष्ठ निर्धारक कोणते आहेत? अवधान आकर्षित करणारे वस्तुनिष्ठ निर्धारक विचारले आपल्याला, तर ते कोणते आहेत हे आपल्याला सांगायचे. उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. म्हणजे कोणते? उद्दीपकाचा प्रकार आहे, उद्दीपकाचा आकार आहे, त्याची तीव्रता आहे. तर हे अवधान आकर्षित करणारे वस्तुनिष्ठ निर्धारक आहेत, वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हा संवेदना निर्माण करणारा महत्त्वाचा घटक आहे. हां, संवेदना निर्माण करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? संवेदना निर्माण करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 उद्दीपक. संवेदना जर जागृत करायची असेल, निर्माण करायची असेल, तर आपल्याला उद्दीपकाची गरज असते, ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न, बाह्य उद्दीपकातील आकर्षक गुणधर्मामुळे आपसी इच्छा असो वा नको त्याच्याकडे आपले अवधान खेचले जाते, अशा अवधानाला काय म्हणतात? बघा अवधानाला काय म्हणतात? अवधानाचा प्रकार आपण गेल्या पेपरमध्ये ना आपण हे तिन्ही अवधान घेतलं होतं, ऐच्छिक, अनैच्छिक आणि अभ्यस्त अवधान. तर त्याच्यावर एक संकल्पना आपण घेतलेली, ह्या 3 प्रकार होती. एक आहे याचं उत्तर आता. ठीक आहे, पुन्हा आपण प्रश्न वाचू. बघा, बाह्य उद्दीपकातील आकर्षक गुणधर्मामुळे आपली इच्छा असो किंवा नसो, पण त्याच्याकडे मात्र आपलं लक्ष खेचले जाते, आपलं अवधान खेचले जाते. तर अशा अवधानाला काय म्हणतात? अशा अवधानाला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 2 अनैच्छिक अवधान. आपलं इच्छा असो नसो, आपलं त्याच्याकडे लक्ष जाते, राईट, आपलं अवधान खेचलं जातं, तर त्याला आपण काय म्हणायचं? अनैच्छिक अवधान. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभिरुची हे टिंबटिंब आहे, तर अध्यापकाच्या दृष्टीने अभिरुची हे टिंबटिंब आहे. चला, महत्त्वाचा प्रश्न आहे, अभिरुची बदल आहे, राईट. विद्यार्थ्याच्या दृष्टीने अभिरुची काय आहे आणि अध्यापकाच्या दृष्टीने अभिरुची काय आहे? तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याला. पर्याय क्रमांक 3 साधन. बघा, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभिरुची हे साधन आहे, बरोबर, आणि अध्यापकाच्या दृष्टीने अभिरुची काय आहे? साध्य आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर याचं. पुढचा प्रश्न, तर पुढचा प्रश्न असा आहे की प्रेरणा निर्माण करणाऱ्या बाबी पुढीलपैकी कोणत्या आहेत? चला, प्रेरणा निर्माण करणाऱ्या बाबी कोणकोणत्या आहेत? तर यासाठी उत्तर बघू आपण. प्रगतीची जाणीव आहे, बरोबर आहे. तीव्र इच्छा हे सुद्धा आहे. अभ्यासपूरक कार्यक्रमात संधी हे सुद्धा बरोबर आहे. तर वरीलपैकी सर्व. ठीक आहे, थोडं आपण पर्यायानुसार सुद्धा आपण उत्तरे घेऊ शकतो, उत्तरे देऊ शकतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू आपण. स्मृती म्हणजे धारणाशक्ती असे मत कोणी मांडले? राईट, स्मृतीची व्याख्या इथं दिलेली आहे. तर असं कोणाचं मत होतं? तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2 एडगेलचं आहे. कोणाचं आहे? एडगेल. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, खालील स्मरणाच्या घटकापैकी कोणता पर्याय बसत नाही? स्मरणाचे काय घटक दिले, त्याच्यापैकी कोणता पर्याय इथं बसत नाही म्हणलं आहे. ठीक आहे, तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, कोणता पर्याय बसत नाही? पर्याय क्रमांक 4 बसत नाही, म्हणजे यापैकी नाही. म्हणजे इथले सगळे पर्याय स्मरणामध्येच येतात. संस्करण किंवा ग्रहण, प्रत्याभिज्ञान, संग्रहण किंवा धारणा, हे सगळे काय आहेत? हे स्मरणाचे घटक आहेत, राईट. पुढचा प्रश्न, डॉक्टर ब्लूम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या विकास अवस्था सांगलेल्या आहेत? महत्त्वाचं बघा, हे विचारवंत राहतो म्हणजे राहतो, डॉक्टर ब्लूम. ठीक आहे, तर यांनी काय केलं बघा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अवस्था सांगलेल्या आहेत. तर त्याच्यापैकी कोणत्या अवस्था त्यांनी सांगल्या आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक बघू इथं. बोधात्मक अवस्था आहे, भावनात्मक आहे आणि कार्यात्मक आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व. बघा, डॉक्टर ब्लूम यांनी बोधात्मक अवस्था सांगितली, भावनात्मक सांगितली आणि कार्यात्मक, ह्या तिन्ही सुद्धा अवस्था डॉक्टर ब्लूम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी सांगितलेली
आहे. पुढचा प्रश्न ह्याचा पर्याय क्रमांक 4 हा वरीलपैकी सर्व. चला, मूल्यमापनसाठी खालीलपैकी कोणती बाब चुकीची आहे? चुकीची असलेली बाब घ्यायची आपल्याला. ठीक आहे, मूल्यमापनसाठी. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1. मूल्यमापन हे उद्दिष्ट केंद्रित नसते. हे चुकीचं आहे ना. बघा ना, उद्दिष्ट केंद्रितच असतं ना. आपण कधी मूल्यमापन करतो तेव्हा ते उद्दिष्टच असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. भाषेतील वाक्यप्रचार, म्हणी, अलंकार यांचे आकलन झाल्यास विद्यार्थी जेव्हा लिहिताना त्याचा वापर स्वतःच्या शैलीने करतो, ही संकल्पना कशाशी निगडीत आहे? संकल्पना म्हणलो ना, आपल्याला संकल्पनावर आधारित आहेत. बघा आता हे काय दिलेत. हां, भाषेतील वाक्यप्रचार, म्हणी, अलंकार यांचे आकलन झाल्यावर विद्यार्थी जेव्हा लिहिताना त्याचा वापर करतो, उत्तर लिहिताना स्वतःच्या शैलीने वापर करतो, तर ही संकल्पना कशाशी निगडीत आहे? तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे याचं. राईट, याला आपण काय म्हणतो? उपयोजन म्हणतो. पर्याय क्रमांक 2 उपयोजन. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, अध्ययन अनुभवाची केंद्र कोणती? अध्ययन अनुभवाचे केंद्र कोणती आहेत? राईट, चला इथं आता याचं उत्तर येतं बघा. अगदी सोपा प्रश्न. वरीलपैकी सर्वच. म्हणजे काय येतं? घर येतं, समाज येतं, समवयस्क गट येतं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू आपण. खालीलपैकी शैक्षणिक अनुभूती निकष यापैकी कोणते निकष बरोबर नाही? हां, चला शैक्षणिक अनुभूती निकष इथं दिलेलं आपल्याला. तर त्याच्यापैकी काय म्हणलं त्याने की कोणतं बरोबर नाही हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3. अनुभूती विद्यार्थ्याच्या जीवनाशी संबंधित नसाव्यात. अरे बघा ना, हे किती म्हणजे निगेटिव्ह पर्याय दिला नाहीत आपल्याला, है ना. तर याचा आपण डायरेक्ट ऑप्शन थ्रू सुद्धा आपण याला उत्तर बाहेर काढू शकतो. राईट, चला लास्ट प्रश्न आहे आता हा आपला. तर लास्ट प्रश्न असा की प्रत्याभरण ही अशी माहिती असते की ज्यामध्ये विद्यार्थी त्यांच्या स्मरणातील माहिती कायम करू शकतो, त्यात भरसुद्धा घालू शकतो, परत साठवू शकतो, योग्य रीतीने वापर करतो, अशी व्याख्या कोणी केली? राईट, बघा प्रत्याभरण ही अशी माहिती असते बघा. ठीक आहे, तुम्हाला ह्याच्यामध्ये 2 प्रश्न कव्हर होतात. एक तर ही मत कुणाचं आहे त्याचं, आणि दुसरं ही जी माहिती दिली ना ही कशाची संकल्पना आहे? प्रत्याभरणाची संकल्पना आहे. तुम्हाला असं सुद्धा विचारता येईल की प्रत्याभरण म्हणजे काय? राईट, तर हे दोन्ही कन्सेप्ट इथं आपले क्लिअर व्हायला पाहिजे. बघा इथं पुन्हा वाचतो आपण. प्रत्याभरण ही अशी माहिती असते की ज्यात विद्यार्थी त्याच्या स्मरणातील माहिती कायम करू शकतो, त्याच्यात भर घालतो, साठवू शकतो, योग्य रीतीने वापर करतो, अशी व्याख्या कोणी केली? आता इथं तुम्हाला दिलेले 4 पर्याय की जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंट सांगायचा आहे. माहीत आहे, हे जर मत तुम्हाला माहीत नसेल कोणी मांडले तर मी याची उद्या ह्याचं कमेंटमध्ये ना पिन करेल याचा आन्सर. ठीक आहे, चला सध्या याचं इथं 4 पर्याय देऊन टाकतो मी तुम्हाला. वेन बटलर, पॅवलॉव, स्किनर किंवा मर्फी. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. ठीक आहे, चला तर बघा आजचा हा आपला पेपर झालेला आहे, 6वा पेपर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यावरती घेतलेलो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.